याच मैदानामध्ये एक स्पर्धा होणार आहे. 6 रेग्युलर संघ आणि 6 40+ संघ. 6 रेग्युलर संघ जे आहेत त्यांचे ड्रॉ आपण करणार आहोत या ओव्हर नंतर. पहिला चेंडू आपण पाहतोय. दिनेशला ही माहिती आहे कारण दिनेश आणि निलेश एकत्र क्रिकेट भरपूर खेळलेले. टेनिस खास करून प्रीमियर कॉलनीचं मैदान दिनेश दादांना आठवत असेल, जिथे रोहित 11 देसाई हा संघ सलग 3 वर्ष निलेश मात्रे, प्रमोद मात्रे, पिंट्या जोशी, दिनेश, जयेश पाटील यांच्या नेतृत्वात ड्रॉ सुरू आहे. रेग्युलरचे 6 संघ खेळणार आहेत. व्हाईट बॉल आहे. पहिली मॅच असेल रेग्युलरची. गोलुली ब आणि रेग्युलर का लक्षात घ्या. भाल गोलुली आणि भाल रेग्युलर. पहिली मॅच असेल 19 तारखेला. शॉर्ट प्लेनचा बॉल होता. एक धाव तिथे मिळाली. दुसरी मॅच असेल शिवडूर आणि पिसिवली. 19 तारखेला दुसरी मॅच असेल शिवडूर आणि पिसिवली रेग्युलरची लक्षात घ्या. आणि तिसरी मॅच असेल शेवटची मॅच ही आडिवली आणि रेग्युलरची. त्यानंतर 40+ 6 संघ असणार आहे. नेवाली 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 मलंगड का मलंगड नेवाली. आडिवली आणि नेवाली. आणि 40+ ड्रॉ आपण नंतर करणार आहोत. 2 टीम्स बाकी आहेत. इथे मात्र हेमंतच्या बॅटमधला फटका चांगला आहे. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. इथे फटका चांगला हेमंतच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. लॉंगर बॉलनं क्षेत्ररक्षक आलेत रमेश. मॅन फ्रॉम संदप एक जबरदस्त मॅच विनर फलंदाज आहे संदप संघाचे. आणि एकच धाव मिळाली ती. दीपक केने आमचे संपर्क साधा गोलवलीचे. दीपक सुभाष पाटील आपल्याला बोलवत आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. त्याला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. निलेश मात्रेच्या बॅट मधून आलाय पहिला सिक्सर. निलेश मात्रे यांचा होम ग्राउंड आहे आणि याच मैदानात ते सराव करतात. विनोद सर सध्या आमच्या सोबत आहे. धावसंख्या 11 वरती पोहोचली आहे. चला दीपक केने लवकर या आपण. मॅन फ्रॉम गोलवली दीपक. अजून एक फुल टॉस बॉल. सर्वात लांब षटकार तुम्हाला पाहायला मिळालाय निलेश मात्रेच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. याच क्रीडांगणामध्ये प्रॅक्टिस मॅच मध्ये शतक सुद्धा त्यांनी ठोकलेलं आहे. सतरा धावा. दिनेशचं षटक थोडंसं मागणं ठरलंय. 17 धावा त्यांनी खर्च केल्यात. चेरोगा कोण 40+ संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मोठा गाव 40+. पशु आलेत बॉलिंग करण्यासाठी. ऑप्शनच्या बाहेर होता पंच वाईट चिकून करतायत. एका ओव्हरमध्ये 2 बाउन्सर तुम्ही टाकू शकता लक्षात घ्या. तिसरा नो बॉल असेल. अठरा धावा झाल्यात. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळाली हेमंत भोईरच्या खात्यामध्ये. निलेश गायकर सुद्धा येत आहेत. ओवी 11 गोलवली विरुद्ध मानिवली 40+. धावसंख्या 19.
एकच धाव मिळेल. धावसंख्या 20. वीस धावा झालेल्या आहेत. पशूचा चांगला चेंडू होता, पडल्यानंतर हलकासा बाउन्स दिलाय. डॉट बॉलची समाप्ती होते. आज ते संघ फायनल मध्ये पोहोचलाय. बघा ना, बाळा तिकडे चालले बघा. इथे चेंडू हवेत आहे. लॉंग ऑल वरनं थोडं बॅकहँड एरिया आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर आहेत. रमेश तिथे आहेत. 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 22. 4 षटकांची मॅच. यानंतर मानिवली 40+ विरुद्ध ओव्ही 11 गोलोली 40+. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता. आमचे मित्र अमित गायकर यांची कन्या ओवी आणि तिच्या नावाने संघ खेळणार आहे. ओवी 11 गोलोली 40+. फुलटॉस बॉल होता. गॅप मध्ये फटका आहे. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या आपण पाहतोय 26 वरती पोहोचले. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या 26. यानंतर मानिवली 40+ विरुद्ध ओव्ही 11 गोलोली बी 40+. कैलास पोरजे काही इशारा करतात बघा. राजेंद्र आलेत बॉलिंग करण्यासाठी. सव्वीस. धावसंख्या 27. राजेंद्र त्याला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. निलेश मात्रेच्या बॅटमधून आलाय सिक्सर. आणि धावसंख्या दीपक आम्हाला सांगतायत 34 वरती. प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी तुम्ही पाहताय जागृती स्पोर्ट यांच्या वतीने. मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि सामनावीर स्वर्गीय चांगो हेंद्र्या भोईर यांच्या स्मरणार्थ सचिन चांगो भोईर यांच्याकडून लाईव्ह टेलिकास्ट सोमनाथ बाळाराम भोईर उंबारली रेग्युलर संघाचे मलिंगा. चेंडू या स्पर्धेमध्ये किशोर पाटील निजेगाव यांच्याकडून. तकदीर दशरथ पाटील काळण माजी सरपंच हेडुटणे. लालचंद श्रीपद पाटील उंबारली. कैलास पोरजी धानसर. निलेश मात्रे मोठागाव आणि बालाजी डेव्हलपर्स नरेश शेठ ठाकूर. सर्व ट्रॉफीज सुद्धा आमचे इथे. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता. निलेश मात्रेने कॉल दिलाय. 2 धावा होतील का? आणि झालेले आहेत कारण की क्षेत्ररक्षक भरपूर डीप मध्ये आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकली ती दीपक आम्हाला सांगतायत. 36 धावा झालेल्या आहेत. दोन धावा मिळाल्यात.
लाईव्ह टेलिकास्ट सोमनाथ काशीनाथ भोयर यांच्या वतीने आम्हाला प्राप्त झाले, त्यांचे मनापासून आभारी आहोत. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल घोषित केलाय. दोन धाव इथे मिळाल्यात. हुंबाली संघाचे कॅप्टन कुल सचिन सांगो भोईर यांच्याकडनं आपण पाहतोय मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि सामनावीरच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं 5 ते 6 बाईक, एक 4 व्हीलर कार. धावसंख्या आपण पाहतोय 41, 41, 2 to go. चांगला चेंडू होता. एक्केचाळीस धावा झाल्यात. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 41 धावा झाल्यात. दिनेश आलेत बॉलिंग करण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये. एक्केचाळीस धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. यानंतर OV11 गोलवली B40+ आणि मानिवली 40+. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे. मानिवली 40+ चे कॅप्टन, मानिवली 40+ संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. निलेश दादा शेलार भाऊस यांचा संघ. भाऊस रेग्युलर क्रिकेट सुद्धा भरपूर खेळलेले आहेत. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. हेमंतच्या बॅटमधून आलाय चौकार. धावसंख्या 45. डॉट बॉल. एक्स्ट्राच्या हाताबाई चेंडू डॉट असेल तर स्ट्राईक चेंज होणार नाहीये. स्ट्राईक चेंज नाहीये. धावसंख्या 44 आहे. चुकीची दुरुस्ती करतोय इनिंग ब्रेकमध्ये. रघुराज गायकर यांना एकच कॉल केला. आम्ही सांगितलं एक एंट्री आम्हाला कमी झाली. मात्र त्यांचं खरंच मनापासून कौतुक करेल. सांगितलं की हरकत नाही, आम्ही येऊ, फक्त भाऊशी थोडीशी चर्चा करतो. कारण एक वेळेवरती संघ कॅन्सल झाला. भीमादादा मंगेश यायचे टॉससाठी, गोलवलीचे कॅप्टन. 45 धावा झाल्यात आता. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज दिनेश. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल फाईन लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. अशी गोलंदाजी तुम्ही निलेश म्हात्रेला करू शकत नाहीये. आलाय सिक्सर. 50 कंप्लीट. 51 धावा झाल्यात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला OV11 गोलवलीचे कॅप्टन मंगेश आपण यायचे टॉससाठी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता हा भरपूर. आणि असे बॉल निलेशला तुम्ही दिले तर चौकार षटकारांचीच मोर लागेल. श्याम बघा, फ्लेक्झिबल क्रिकेटर श्याम. श्यामने काय बॉलिंग केली होती बाकलांच्या मैदानात. मात्र त्यानंतर त्यांचा वापर झाला नाही. भावेश अजूनही वापर झाला नाहीये. सेमीफायनल फायनलच बॉलिंग टाकतात मला वाटतं. फुलटॉस लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. निलेश म्हात्रे ऑन फायर. अजून एक सिक्सर. धावसंख्या 57.
तरी प्रदीप उर्फ बाळा श्याम यांचा विचार करत नाही, फक्त सेमीफायनल फायनलला विचार करतात ते. काय बॉलिंग केली होती ऑकलंड ट्रॉफीमध्ये, आणि स्कोरर सुद्धा चांगले ते चांगली स्कोरिंग करतात. हाही चेंडू उंच गेलाय सलग, तिसरा षटकार आलाय. बॅक टू बॅक 3 षटकार पाहायला मिळालेत आणि इनिंग संपलेली आहे. 63 धावा झाल्यात. 64चा पाठलाग करायचा आहे तो कोणगाव 40+ला. निलेश म्हात्रे यांनी आपण पाहिलं वैयक्तिक 44 धावा केल्यात. एकदा जोरदार टाळ्या होत्या निलेश म्हात्रे यासाठी. आपल्या होम ग्राउंड मध्ये खेळत असताना निलेशने 44 धावांची नाबाद मॅरेथॉन इनिंग साकारली आहे. मग दुसरा डाव अजूनही बाकी आहे. कोणगाव संघ आहे, दिनेश भोईर आहेत, हे नाव भरपूर चर्चे आहे. अरुण आहेत, त्या संघ चर्चेत आहे. कोणगाव 40+. टॉस आपण लगेचच करणार आहोत. मंगेश आले का? आले, चला. सुभाष पाटील मित ट्रॉफी शॉपचे ओनर, त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. मित ट्रॉफी शॉपचे ओनर. 4 ओव्हरची मॅच असेल, कंपल्सरी चेसिंग. यशच्या हातामध्ये चेंडू डॉट असेल तर स्ट्राईक चेंज